जिल्ह्यामध्ये फेन्सिंग म्हणून तलवारबाजी स्पर्धा ही होणार आहे. यामध्ये एकूण किती स्पर्धक असणार आहे? काय थोडक्यात माहिती द्याल? हिंगोली येथे हे पहिल्यांदाच हिंगोलीच्या इतिहासात क्रीडा क्षेत्रातली ही स्पर्धा नावलौकिक करणारी आहे. यामध्ये 27वी सब ज्युनियर फेसिंग राज्यस्तरीय स्पर्धा हिंगोली येथे जिल्हा क्रीडा संकुलात दिनांक 8 ऑगस्टपासून ते 10 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. या स्पर्धेमध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यातील जवळपास 500 ते 600 खेळाडू यामध्ये सहभागी होणार आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था निशुल्क स्वरूपाची आपण केलेली आहे. त्याचबरोबर माफक दरात आपण तशा लॉजिंगही या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. यामध्ये शहरातील शिवलीला, शांती आणि तिरुमला या लॉजिंगमध्ये माफक दरात निवासाची व्यवस्था आहे. आणि यासोबत निशुल्क दरात जिल्हा प्रशासन, जिल्हाधिकारी सन्माननीय राहुल गुप्ता सर यांनी अल्पसंख्याक मुलींचं वसतिगृह या ठिकाणी सर्व खेळाडूंना निशुल्क अशी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि त्याच ठिकाणी जे किचन आहे त्यामध्ये भोजनाची व्यवस्था ही असोसिएशनच्या वतीनं करण्यात येत आहे. या स्पर्धेचे स्वागताध्यक्ष म्हणून कॅबिनेट दर्जाप्राप्त मंत्री माननीय बाळासाहेब ठाकरे, हरिद्रा संशोधन केंद्राचे अध्यक्ष आणि आमदार श्रीयुत हेमंतभाऊ पाटील हे स्वागताध्यक्ष म्हणून आहेत. आणि सर्वांना निमंत्रण देण्यात येत आहे. या स्पर्धा हिंगोलीत नावलौकिक वाढतील यामध्ये कशाचाही शंका नाही. आणि या स्पर्धेचा सर्वांनी आनंद घ्यावा, कारण हा छत्रपती शिवरायांपासून ही जी स्पर्धा आहे, तर या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे की आपण या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवरायांच्या काळात तलवारबाजी खेळली जात होती. असाच प्रकार हा फेन्सिंगचा आहे आणि ही स्पर्धा मान्यता प्राप्त आहे आणि जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडाधिकारी यांचं आम्हाला सहकार्य मिळत आहे. या स्पर्धेमध्ये निवडक विद्यार्थी जे प्रथम, द्वितीय आणि तृतीय यांच्यासाठी काय आपण पारितोषिक? नाही, या स्पर्धेमध्ये आपण पारितोषिक हे रोख रकमेच्या स्वरूपात नसतात. विजेत्यांना मेडल आणि प्रशस्तीपत्र असते, कारण हे भवितव्याच्या दृष्टीने विद्यार्थ्याच्या, खेळाडूच्या महत्त्वाचे आहेत. कारण ही शासन संलग्न स्पर्धा असल्यामुळं गुणवत्ताधारक खेळाडूंच्या श्रेणीतून यांची निवड स्पर्धेमध्ये भविष्यात नोकरीसाठी पात्र असू शकते. शेवटचा प्रश्न सर, आपल्या हिंगोलीमधून काही स्पर्धकांनी यामध्ये सहभाग नोंदवलाय का? हिंगोलीमधून यामध्ये जवळपास 20 स्पर्धकांनी, मुलं आणि मुली अंडर 14 यामध्ये सहभाग नोंदवित आहेत. नुकतीच निवड चाचणी झालेली आहे. त्यामधले जे पात्र झालेले आहेत ते स्पर्धक या इथे आपल्या जिल्ह्याचं नेतृत्व करतील.